कथेचं नाव आहे वाहणारा झरा. एका गावात एक झरा होता. एक दिवस त्याला वाटलं, रोज का वाहत राहायचं, मीच माझं पाणी का वाटत राहू, यापेक्षा रोज एका जागी राहिलो तर किती बरं. त्यामुळे माझंही काम सोपं होईल आणि वाहण्यासाठी जी मेहनत मला करावी लागतीये ती करावी लागणार नाही. त्या झऱ्याने मनाशीच ठरवलं. दररोज तो फक्त थोडंसंच पाणी पुढे सोडून बाकीचं पाणी स्वतःमध्येच ठेवू लागला. असं करता करता बरेच दिवस निघून गेले. आता झऱ्याचं पाणी एकाच जागी खूप वाढलं होतं. तिथल्या आजूबाजूची माती पाण्यात विरघळून तिथे खूप सारा चिखल तयार झाला होता. त्या जागेपर्यंत झऱ्यासोबत ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी वाहत आल्या होत्या त्या सगळ्या आता त्या चिखलातच अडकू लागल्या. यामुळे त्या झऱ्याचं पाणी घाण होऊ लागलं. ते पाणी घाण झाल्यामुळे आता कोणीही त्या पाण्याचा वापर करू इच्छित नव्हतं. पाणी तर तेच होतं, पण आता त्या झऱ्याचं वाहणं खूपच कमी झालेलं होतं आणि या कारणामुळे त्याला ही स्थिती प्राप्त झालेली होती. तो विचार करू लागला की मी जेव्हा वाहत होतो तेव्हा मी जास्त सुंदर आणि चांगला होतो आणि एवढं सगळं पाणी स्वतःमध्ये साठवून ठेवल्यानंतरही आता मी तेवढा प्रसन्न राहिलेलो नाही. त्याच्या जवळच असलेल्या एका तळ्याने त्या झऱ्याला म्हटलं, हे बघ, देवाने तुझी निर्मिती वाहण्यासाठीच केलेली आहे. तुझी रचनाच तशी आहे. अरे, रोज वाहत राहणं म्हणजे दररोज पुढे जात राहणं आहे. दररोज वेगवेगळे अनुभव घेणं आहे. दररोज नवं आयुष्य जगणं आहे. जर तू एक झरा आहेस तर वाहतच राहणं हाच तुझा धर्म आहे आणि कर्मही आहे. तू येणाऱ्या बदलांचा स्वीकार करत राहा, मग एकदा पुन्हा तू पहिल्यासारखा होशील.